हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या ह्या नवीन व्हिडिओचा टॉपिक आहे AI आर्टिफिशियल इंटेलिजंट जेमिनी. गुगल जेमिनीचा उपयोग करून मित्रांनो मी काय केले की माझ्याजवळ एक छात्र प्रबोधन दिवाळीच्या सुट्टीमध्ये छान गोष्टी आणि कवितांसाठी सुट्टीमध्ये जे एक अभ्यासासाठी बुक आहे, तर त्याच्यामधली आपण एक कविता जेमिनीला पाठवणार आहे आणि त्याचा उपयोग करून पॉडकास्ट ज्याप्रमाणे एक फिमेल व्हॉईस आणि एक मेल व्हॉईस, तर हे दोन व्हॉईस मिळून डिस्कस करतील ह्या कवितेवरती. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा इथे मी कवितेचा फोटो काढून घेतला आहे, PDF करून घेतला आहे आणि तो PDF आपण जेमिनीला शेअर करणार आणि थोड्याच वेळात आपण ते पॉडकास्ट आहे ते रन होईल. तर सर्वप्रथम आपण मोबाईलमध्ये माझ्या हे करूया. आता मी पहिल्यांदा व्हॉट्सअप चालू करतो. YouTube editing and tools, movie camera, folder. Wow Business Cover 2002. WhatsApp Business. Speech rate 118%. Access. Play video. Open video externally. P50. The 2nd of June 20. The 3rd of June. Enlarge photo. Button. तर आता मी काय केले की व्हॉट्सअपवर अगोदर School first stop PDF. One page. Bullet. 308. Menu collapsed. Drive. Back. Button. PDF ओपन Page झाला 1 असेल of आता. 1 new line. Add to drive. Button. More options. Pop dash up window. Send file ellipsis. आपण पहिल्यांदा फाईल सेंड करूया. Drive. More options. Button. Share. School first stop PDF. Edge panel. Chat GPT. Quick share. इथं Chat GPT. चॅट जीपीटीला पण आपण शेअर करू शकतो Quick share. अथवा जेमिनीला करू आपण. Drive. WhatsApp Business. Gemini. जेमिनी Google on top, share on bottom. Gemini La Vichara. Marathi vertical shown. Showing Samsung keyboard. Gemini. Editing. Gemini La Vichara. Edit box. तर आता आपल्याला काय होईल मित्रांनो की ह्या PDFला पकडून सर्व प्रकारचे जेवढे ऑप्शन असतील ते अवेलेबल होतील. Attachment Joda. Button. Research. Button. रिसर्च आहे, Canvas. Button. Canvas. Microphone. Button. Microphone. Patwa. Button. पाठवा, Edge panels. Window edge panel. Search chat. Button. Window Gemini. Gemini. 2 full stop 5 flash. The Bhasht Science Bhasht. Hello, the Bhasht. याविषयी लाईव्ह बोला. आपल्याला जर लाईव्ह बोलायचं असेल तर आपण इथून लाईव्ह करू शकतो. ऑडिओ अवलोकन जनरेट करा. ऑडिओ अवलोकन म्हणजे पॉडकास्ट आपण जनरेट करू याला. कॅनव्हास. बटन. कीबोर्ड हिडन. आता प्रोसेस जर चालू झाली की फक्त एक लक्ष ठेवायचं की आपण नॉर्मल असाल तर ठीक आहे, पण ब्लाइंड असाल आणि स्क्रीन रीडरचा जर उपयोग करून करत असाल तर प्रतिसाद जनरेट करणे थांबवा. बटन. इथं स्टॉप करायचं तर स्टॉप करू शकतो. जेमिनाई चुका करू शकते, त्यामुळे ते दोनदा तपासा. ऑडिओ अवलोकन जनरेट करा. स्कूल फर्स्ट स्टॉप PDF. ऐका. बटन. इथं ऐका आहे म्हणून आपण अजून तयार झालेला नाही आपला पॉडकास्ट, तर आपण इथून डायरेक्ट ऐकू शकत नाही आणि इथे क्लिक करायचं नाही, आपण पुढचा पर्याय निवडायचा. उत्तम. तुमचे ऑडिओ अवलोकन जनरेट केले जात आहे. फुल स्टॉप. ते काही मिनिटांनी तयार झाल्यावर मी तुम्हाला कळवेन. फुल स्टॉप. या दरम्यान तुम्ही या चॅटमधून बाहेर पडू शकता. फुल स्टॉप. न्यू लाईन. हां, इथे तयार झाले म्हणून आपलं एक ऑप्शन रेडी होईल. तर मी काय करतो, व्हिडिओ आता पुश करतो, म्हणजे ज्या वेळेला जवळपास 5 मिनटापेक्षा जास्त टाईम लागतो, तर आपण 5 मिनटानंतर भेटूया. तर मित्रांनो, आता आपण 5 मिनटानंतर रिपीट आलो आहे. तर आता समोरील ऑप्शन बघा. नक्कीच हे पहा तुमचे ऑडिओ अवलोकन. फुल स्टॉप. जेमिनाई जनरेटेड पॉडकास्ट. जेमिनाई जनरेटेड पॉडकास्ट. शाटीतून घरी बालविश्वाचा गहिरा शोध. चांगला प्रतिसाद. जेमिनाई जनरेटेड पॉडकास्ट. हां,
जेमिनाय जनरेटर पॉडकास्ट. त्याला आपण क्लिक केलं की क्रोमवर जाईल. 5% प्रोग्रेस बार क्रोम वेब व्यू क्रोमवर जर आपण गेलो प्ले बटन तर इथं प्लेचं ऑप्शन येईल आणि हे सर्व जनरेट क्रोमवर होईल. आता मी प्ले करून दाखवतो तुम्हाला. नमस्कार, आजच्या डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आज आपण योगेश जोशींची एक कविता बघणार आहोत, शाळेत जाऊन आल्यावर. अगदी छोटी कविता आहे, पण यातून म्हणजे शाळेतून घरी परतणाऱ्या लहान मुलांच्या मनात काय चालू असतं, त्यांचं भावविश्व कसं असतं याचा थोडा खोलवर विचार करूया. हाच आपला एकमेव स्रोत आहे आज. कवीचा संपर्क तपशील पण दिलाय सोबत. चला तर मग बघूया काय आहे यात. कवितेची सुरुवात अगदी ओळखीची वाटते नाही का? पाठीवर पाठी दफ्तर, हो, सोबत काही मित्र हा, आणि घरी जायची ती ओढ. अगदी हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. पण यात फक्त घरी परतणं आहे की अजून काहीतरी आहे? काय वाटतं? नक्कीच अजून काहीतरी आहे. लगेच बघा ना, सामाजिक पैलू दिसतो. मित्र आहेत, त्यांच्याबद्दलच्या मनातल्या नोंदी, म्हणजे कोण आवडतं कोण नाही, कोणाशी गप्पा मारायच्या, कोण रुसलंय. मग तो सल्ला येतो, खिलाडूपणाचे शिकावे सूत्र. हो, ही ओळ महत्वाची आहे. हो ना. हे म्हणजे फक्त खेळातलं हार जीत नाहीये, तर मतभेद झाले तरी मैत्री कशी टिकवायची, चूक झाली तर कबूल कशी करायची. होतात. खरंय, म्हणजे हे फक्त सोबती नाहीत तर एकमेकांना घडवणारे आहेत. पण मग कविता लगेच आपल्याला मुलांच्या मनात घेऊन जाते. जिथे थोडं वादळ आहे, अभ्यासाचा कंटाळा, चिडचिड, वैताग आणि काय तर म्हणे डोक्यात नुसती नसती आग. हो, एवढा राग. हा फक्त अभ्यासाचा वाग असेल का, की अजून काही मित्रांची भांडण वगैरे? असू शकतं की म्हणजे तो राग अनेक गोष्टींचा मिळून असू शकतो. पण गंमत पुढे आहे, कारण लगेच काय येतं, थोडं कंटाळा मनात, थोडी कविता सुरात. अच्छा. आणि 2 चिंचा विषात. म्हणजे खिशात 2 चिंचा आहेत. हा, हो. तर राग आहे, वैताग आहे, पण त्याच वेळी स्वतःत रमून गाणं गुणगुणणं आहे आणि खिशातल्या चिंचांसारखा छोटासा आनंद पण आहे. म्हणजे भावनांची खिचडीच आहे एका प्रकारे. अगदी. आणि त्यामुळेच तो अनुभव खरा वाटतो, जिवंत वाटतो. लहान मुलांचं जग असंच असतं, एकाच वेळी खूप वेगवेगळ्या अगदी विरुद्ध भावनांनी भरलेलं. असं सरळसोट नसतं ते. हो ना. किती सहज पकडलंय कवीने हे. आणि मग पुढे येतं थोडे पाय मळलेले, शारीरिक थकवा आणि थोडे नवीन कळलेले, म्हणजे काहीतरी शिकल्याचं समाधान पण आहे. बरोबर. दिवसभर खेळून बागडून पाय मळलेत, शरीर थकलंच आहे, पण मेंदूला काहीतरी नवीन मिळालंय, त्याचा एक ताजेपणा आहे. ह्या दोन्ही गोष्टी कशा जोडलेल्या असतील एकमेकांशी, थकवा आणि नवीन कळणं? मला वाटतं की शारीरिक थकवा आल्यावर, धावपळ थांबल्यावर मन कदाचित जास्त विचार करतं. ते जे नवीन कळलेलं आहे ते मनात मुरवायला मदत होत असेल. आणि हे नवीन कळलेलं म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान नसेल. हो, कदाचित मित्रांकडून काहीतरी शिकलं असेल, किंवा शिक्षकांकडून, किंवा स्वतःच्याच अनुभवातून, जसं ते खिलाडूपणाचं सूत्र. अगदी. आणि मग येतो कवितेतला तो क्षण जो मला खूप विचार करायला लावणारा वाटला. थोडे हसले विदळलेले, ते गालातल्या गालातलं हसणं, आणि त्यासोबत मनात प्रश्न येतो, माझी बाजू कोणीकडची? हो. इतक्या लहान वयात हा प्रश्न म्हणजे काय नक्की? गटबाजी वगैरे? वरवर पाहता तसं वाटू शकतं, शाळेतले गट, मित्रांमधली भांडणं. पण याला जर आपण थोडं मोठं करून पाहिलं तर ही स्वतःची ओळख शोधण्याची सुरुवात आहे. अगदी पहिली, अस्पष्ट अशी. अच्छा. म्हणजे माझी बाजू म्हणजे माझे विचार काय, माझी मत, बरोबर, मी कोण आहे, जगात माझी जागा काय असणार आहे, असल्या मोठ्या प्रश्नांची ती एक नकळत सुरुवात आहे. त्या क्षणी काही उत्तर मिळत नाहीये, पण प्रश्न पडणं महत्वाचं आहे. तीच तर जडणघडण आहे. आणि याच विचारांची एक झलक पुढच्या ओळीत दिसते, भविष्य स्वप्ने पुढपुढची. अगदी. ती स्वप्न याच प्रश्नांची जोडलेली आहेत कुठेतरी. म्हणजे ही कविता फक्त एका दिवसाचं वर्णन नाहीये, तर नाही. एका मुलाच्या वाढीचं, त्याच्या आतल्या जगाचं, त्याची ओळख कशी तयार होतीये या प्रवासाचं एक छोटस चित्र आहे. राग, आनंद, कंटाळा, समाधान, मित्रांकडून शिकणं आणि भविष्याची ती अस्पष्ट स्वप्न, सगळं आहे त्यात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच शेवटी एक विचार मनात येतो, कवीने त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंय,
माझी बाजू कोणीकडची ते तसंच ठेवलंय. रोजचं आहे शाळेतून घरी परतणं, मित्रांशी बोलणं, राग येणं, खिशातल्या चिंचा, नवीन काहीतरी कळणं, हे सगळं नकळतपणे आपली मूल्य, आपल्या निष्ठा, आपली बाजू कशी घडवत असेल. बरोबर. त्या साध्या वाटणाऱ्या क्षणांमध्ये, त्या विदळलेल्या हसण्यामागे भविष्यात आपण कोणती बाजू घेणार आहोत याची पायाभरणी तर होत नसेल, ज्याची आपल्याला त्यावेळी कल्पनाही नसते. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पॉडकास्ट जेमिनीनं तयार करून दिला आपल्याला. तर तुम्ही बघितलं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा आवाज एवढा क्लिअर जसा ह्युमन आवाज असतो तसा त्यांनी पॉडकास्ट तयार करून दिला आपल्याला. आणि मी फक्त बुकमधल्या आपल्या कवितेचा फोटो फक्त शेअर केला. आणखीन त्याने आपल्याला एवढ्या भारी आवाजामध्ये बनवून दिलं की आवाजामधील जो चढ उतार आहे तो जसा दोन व्यक्ती आपल्या समोरच बोलत आहेत असा जसा की भास होतो आहे. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवरती जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.